नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत. मी गणेश शिंदे आपल्यासोबत. खरं तर आज आपण पिंपरी विधानसभा या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ असणार आहेत. पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये आत्ता सध्याची परिस्थिती काय असणार आहे याबद्दल मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ढसाळ साहेब, तुमचं प्रथमतः स्वागत. नमस्कार. आज आपण पाठीमागं चिंचवड मतदारसंघाबद्दल चर्चा केली होती आणि आता आपण करतो की पिंपरी विधानसभेमध्ये जी सध्याची स्थिती चालू आहे, काय तुमचं मत आहे त्या सध्याच्या स्थितीबद्दल? सद्यस्थिती म्हणजे आता पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि अनुसूचित जातीतल्या ज्या जाती आहेत, ज्या म्हणजे ज्यांना उमेदवारी लढता येणं शक्य आहे, या प्रवर्गामध्ये राजकीयदृष्ट्या सजग असलेले लोक जास्त आहेत. त्यामुळं अनुसूचित जातीच्या या प्रवर्गामध्ये बरेच लोक उभे राहतात असं साधारणपणे दृश्य आहे. आत्ता चालू परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदारपणे रस्सीखेच चालू आहे. सध्या विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे महायुतीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि अजित पवारांशी अत्यंत चांगले संबंध आणि त्यांच्या विश्वासू एक आमदार म्हणून त्यांचं नाव सध्या महाराष्ट्रात घेतलं जातं. आणि आत्ताच जे झाले त्यावेळेस बी आपण पाहिलं की अण्णा बनसोडे हे अजितदादांच्या सोबत होते. अण्णा बनसोडे अजितदादांच्या सोबत होते हे आत्ताची गोष्ट नाही आहे. तर 2019ला ज्यावेळी अजितदादांचा सकाळी लवकरचा शपथविधी झाला होता, त्यावेळी जे आमदार अजितदादांबरोबर होते त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे हे अण्णा बनसोडे होते आणि सर्व आमदार हळूहळू माघारी आले. पण अण्णा बनसोडे आणि त्यांच्याबरोबरचे 7 लोक हे शेवटच्या क्षणापर्यंत अजितदादांबरोबर होते. त्यामुळं अजितदादांशी अत्यंत लॉयल असल्याचा त्यांचा आत्तापर्यंतचा आहे विचार. आता पिंपरी विधानसभेमध्ये किती उमेदवार असतील आणि कोण उमेदवार असतील? आता तसं पाहिलं तर पिंपरी विधानसभेमध्ये मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की अनुसूचित जातींमध्ये राजकीय सजगता जादा आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोक उभे राहतात. शिवाय आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत, पक्षाचे लोक आहेत. तर प्रत्येकाला वाटतं की ही निवडणूक आपल्यासाठी सोपी, म्हणून भरपूर उमेदवार उभे राहतात. सर्वसाधारणपणे एक मशीन कधीच पुरत नाही पिंपरी विधानसभेला, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. एका मशीनवरती साधारणपणे 15 उमेदवारांची नावं आणि एक नोटा, म्हणजे नॉट ऑफ अबव असं 16 खाने असतात. तर 15पेक्षा जास्त उमेदवार नक्कीच असतात आतापर्यंतचा अनुभव. पण मग मुख्य लढती ज्या आहेत त्या सर्वसाधारणपणे आता शरद पवार गट किंवा आपण महाविकास आघाडी म्हणू, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात ही मुख्य स्पर्धा राहील असं आत्ताचं तरी दृश्य आहे. तर या दृश्यानुसार आता महायुतीतर्फे उमेदवार अण्णा बनसोडे आहेत आणि अजित पवारांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे संबंध लक्षात घेता उमेदवारी त्यांना मिळेल असं जरी म्हटलं जात असलं तर एक गोष्ट तितकेच मोठ्या प्राकर्षाने जाणवते की गेल्या काही दिवसांमध्ये अजितदादा गटाचा या महापालिकेवरती वरचष्मा होता. त्यांचा पूर्ण पगडा या महापालिकेवर होता. तर आता अजितदादा गटाच्या सुमारे 26 ते 27 लोकांनी असं पत्र दिलं की आम्हाला अण्णा बनसोडे उमेदवार नको आहेत. त्यांच्या विरोधात जे आहेत, तर त्यांच्या विरोधात आहेत की नाही ते अजून ठरायचं आहे. मग असं जर त्यांच्या विरोधात आहेत असं म्हणावं तर अण्णा बनसोडेंच्या कार्यक्रमाला किंवा अजितदादांच्या कार्यक्रमाला हे सगळे अण्णा बनसोडेंबरोबर हजर होतेच.
मग विरोधात आहेत की नाही हे ठरायचंय, पण त्यांना अण्णा बनसोडे उमेदवार नको आहेत असं साधारणपणे चाललंय. वस्तुतः गंभीर प्रकार असा आहे की जी लोक असं म्हणतात की आम्हाला अण्णा बनसोडे नको आहेत, तुम्हाला एक गोष्टीची गंमत वाटेल की मागच्या वेळी म्हणजे 2019च्या निवडणुकीत हीच लोक यांनी अण्णा बनसोडेच हवेत म्हणून आग्रह धरला होता अजितदादांकडं. अच्छा. कारण त्यावेळी पवार साहेबांनी स्वतः ठरवून सुलक्षणा शिलवंतधर यांना त्यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि एबी फॉर्म पण आणि एबी फॉर्म पण दिला होता. आणि त्याच्यानंतर ही बाकीची मंडळी म्हणजे जी आता अण्णा बनसोडे नको म्हणून म्हणतायत तीच मंडळी, म्हणजे वेगळी कुणी नाहीत, तीच मंडळी आहेत जी मंडळी अजित पवारांकडे जाऊन बसली होती आणि आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सुलक्षणाधर शिलवंत चालणार नाही तर असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि अण्णा बनसोडेला उमेदवारी द्यावी असं म्हटलं. रातोरात अण्णा बनसोडेंचा एबी फॉर्म आणला गेला आणि सकाळी सर्वप्रथम अण्णा बनसोडेंचा फॉर्म कसा भरला जाईल याची सोय करण्यात आली. ती सोय करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला तर हेच सगळे लोक होते जे आता अण्णा बनसोडे नको म्हणतायत. मग हा काय प्रकार आहे? अण्णा एक म्हणजे तोच गट जो अगोदर अण्णा बनसोडे हवे म्हणून भांडत होता आता अण्णा बनसोडे नको म्हणून मानतो. तर ह्या सर्व लोकांचे वैयक्तिक राजकारण, त्यांना अजित पवार गटाशी महायुतीशी किंवा कुठल्याही पक्षाशी काही घेणं देणं नाही. ही जी लोक आहेत हे यातले काही व्यापारी आहेत, काही स्वतःचं राजकारण नीट करणारे लोक आहेत, त्यांचा हा आग्रह आहे. आता अण्णा बनसोडे त्यांना नकोसे काय तर त्यांच्या राजकारणाला ते पूरक नाहीत किंवा त्यांच्या व्यवसायाला ते पूरक नाहीत म्हणून अण्णा बनसोडे नको आहेत. अगोदर अण्णा बनसोडे का हवे होते तर शिलवंत ना ज्या तिकीट मंजूर झालं होतं त्या शिलवंत त्यांना उपयोगी नव्हत्या. म्हणजे हे सगळे लोक जे आता विरोध करतायत हे सगळे लोक यांना अजित पवार गटाशी किंवा अजित पवारांशी देखील काही घेणं देणं नाही आहे. त्यांचं स्वतःचं राजकारण, स्वतःचा उद्योगधंदा हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून हा विरोध आहे. आता तो विरोध जनतेमध्ये आहे का तर ते इलेक्शन ठरवेल, ते निवडणुकीत कळेल. आता तसं पाहिलं तर ही मंडळी ज्या एका भाजपच्या नगरसेविकेने या शहरातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून अजित पवार गटाची सत्ता जावी म्हणून प्रयत्नपूर्वक काम केलं, त्या स्त्रीला पुढं करतायत सीमा सावळे. त्यांना पुढं करतायत. का पुढं करतायत तर आता यांना अण्णा बनसोडे नको आहे. सुलक्षणा शिलवंत अगोदरच नको होत आहे, आता अण्णा बनसोडे नको आहेत. मग तिसरा माणूस कोण जो आपल्या उद्योगात मध्ये येणार नाही, आपलं राजकारण बिघडवणार नाही म्हणून त्यांना सीमा सावळेंना मदत करतायत. आता या मंडळींनी अजितदादांकडे सीमा सावळेंना नेलं, त्याच्यानंतर त्यांना अगदी प्रयत्नपूर्वक काही लोकांना सांगून पवार साहेबांकडे पाठवलं, शरद पवार साहेबांकडं. पण गंमत अशी आहे की सीमा सावळेंना उमेदवारी मिळेल का अजित पवार गटाची तर मला वाटत नाही. याचं कारण असं जर पाहिलं तर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पण काही उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या. आपण अगोदर महायुती हा प्रकार मिटू. दुसरी गोष्ट कशी, भाजपकडे उमेदवार होते अमित गोरखे, भाजपने त्यांना विधान परिषद दिली त्यामुळे भाजपने आपला उमेदवार शांत केला. मग आता राहता राहिला अजित पवार गट आणि इथं तुमच्या शिवसेना शिंदे गटाचं काहीच नाही. खासदार आप्पा बारणेंनी सुद्धा दावा ठोकलेला आहे ना. नाही पण इथं त्यांचं म्हणजे मला उमेदवार शोधावा लागेल तसा उमेदवार दिसत. हा तसा उमेदवार शहरात म्हणजे शिंदे गटाकडे नाहीये. मग राहता राहिलं कोण, विद्यमान आमदार जे अजित पवार गटाचे, महायुतीकडून त्यांना तिकीट मिळेल हे जवळपास मला तरी वाटतं की ते नक्की झालेलं असं. आता राहिलं महाविकास आघाडी. महाविकास आघाडीकडे उमेदवार नाहीत का तर महाविकास आघाडीकडे आत्ता या घडीला 3 मोठे उमेदवार आहेत.
यातला एक नंबरला उमेदवार आहे स्वतः सुलक्षणा शिलवंत धर, ज्यांना गेल्या वेळी तिकीट मंजूर करण्यात आलं होतं. पण या सगळ्या गोंधळामुळं जो प्रकार आत्ता घडतोय, अण्णांना विरोध, तो प्रकार त्यावेळी त्यांच्या बाजूने घडला होता, त्यांना विरोध झाला होता आणि अण्णांना उमेदवारी मिळाली होती. पण याच्यामध्ये आता अजित पवार गट वेगळा आणि शरद पवार गट वेगळा आहे ना. म्हणूनच पण कसं आहे माहिती आहे का, शहरात राजकारण करणारी ही जी मंडळी आहेत ना, यांना कुठलाही गट वर्ज नाही. ही मंडळी कुठल्याही गटात ढवळाढवळ करतात. आता त्यांचं कितपत ऐकलं जाईल हे आपल्याला माहित नाही. हे म्हणजे नाही हे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील ना. उदाहरणार्थ आता महायुतीमध्ये अजित पवार त्यांचं कितपत ऐकतील हे अजित पवारांना माहीत नाही, आपण नाही सांगू शकत. पण मला जो काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार महायुतीचं तिकीट हे अण्णा बनसोडेंना मिळेल असं आत्ता तरी दृश्य आहे. राहता राहिलं महाविकास आघाडी, मग ही मंडळी महाविकास आघाडीत पण आपले पायजामू बघतात. काय होतंय मग महाविकास आघाडीत, तर महाविकास आघाडीत सीमा सावळेंना शरद पवारांना भेटायला पाठवणे, सीमा सावळेंना तुमच्या उद्धव ठाकरेंना भेटायला पाठवणे. पण मग यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत का महाविकास आघाडीकडं? तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं 3 मोठे उमेदवार आहेत. एक सुलक्षणा शिलवंत धर, ज्या शरद पवारांच्या वाईट काळात शरद पवारांना साथ देणाऱ्या होत्या, ज्यांनी शरद पवारां म्हणजे पक्ष फुटला त्यावेळी वस्तुता त्यांचा सगळ्यात जास्त कल हा अजित पवारांकडे होता. परंतु साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तरीही त्यांनी अजित पवारांकडे त्या युतीत जाणं पसंत केलं नाही, महायुतीत. तर त्यांना म्हणजे थोडक्यात कसं की त्यांच्या वडिलोपार्जित, त्यांचे वडील अशोक शिलवंत आणि म्हणजे शरद पवार यांचे फार चांगले संबंध आहेत. त्यामुळं त्या संबंधाला जागून आणि एक वैचारिक लढाई म्हणून त्यांनी शरद पवार गटामध्येच राहणं पसंत केलं. हा प्रामाणिकपणा असल्यामुळं त्या उमेदवार शरद पवार गटाच्या नक्कीच असू शकतात, नक्कीच असू शकतात. दुसरे उमेदवार जर उद्धव ठाकरे शिवसेनेकडे आहेत, ते म्हणजे गौतम चाबुकस्वार हे उमेदवार आहेत, जे माजी आमदार आहेत. म्हणजे ते 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि 2019 मध्ये फार थोडक्या मतांनी पडले. अजून एक नाव घेतलं जाते उद्धव ठाकरे गटामधनं, ॲडव्होकेट सचिन भोसले यांचं. ॲडव्होकेट, तेच मी तिसरं नाव सांगतो की ॲडव्होकेट सचिन भोसले यांचं एक नाव घेतलं जात आहे. ही 3 नावं आता महाविकास आघाडीकडं आहेत. म्हणजे सचिन भोसले हे या शहराचे शहर प्रमुख आहेत उद्धव ठाकरे गटाचे, शिवसेनेचे. त्यामुळं त्यांचंही नाव आहे, गौतम चाबुकस्वारांचं नावही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर ज्यांना उमेदवारी मंजूर केली होती शरद पवारांनी, आणि त्या शिलवंत यांचंही नाव आहे. पण असं पाहिलं जाते की आता शरद पवार गटामधनं आणखी काही नाव आहेत. शरद पवार गटामध्ये आणखी काही नावं जी आता नव्याने सामील होत आहेत. मला नाही वाटत त्या नावांबद्दल शरद पवार स्वतः किती उत्सुक असतील, कारण ही सगळी नव्याने सामील होणारी लोक आहेत. आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की ज्यावेळी म्हणजे अजित पवार गटाचे काही नगरसेवक शरद पवारांना भेटायला गेले, त्यावेळी त्यांचे शहर अध्यक्ष जे वस्तुतः भाजपमधून राष्ट्रवादीत गेले होते, तुषार कामठे, तर तुषार कामठे का आले नाहीत हे शरद पवारांनी स्वतः विचारले. तर मग त्यांना सांगण्यात आलं की तुषार कामठे आहेत, ते ट्रॅफिकमध्ये अडकलेत. पवार साहेबांनी चक्क 20 मिनिटं वाट पाहिली की तुषारला येऊ दे, मग आपण बोलू. म्हणजे त्यांना प्रामाणिक असलेल्या लोकांबद्दल आस्था दाखवलेली आहे. तोच प्रकार सुलक्षणा शिलवंत धर यांच्या बाबतीत होऊ शकतो, कारण आपल्या सोबत असलेले कार्यकर्ते. आता हे जे नव्याने आलेले लोक आहेत, ज्यांना वाटतं की बाबा पवार साहेब मला तिकीट देतील, त्यांना कितपत पवार साहेब हवा देतील माहीत नाही. पण जर समजा महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली तर ती उभाटा गट आणि म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातच मिळेल, कारण इथं काँग्रेसचं काही एवढं तितकंसं वजन नाही. आता असं बघितलं की काँग्रेसच्या नावापुरतं सुद्धा नाही राहिलेलं असं वाटतं.
कोण उमेदवार सुद्धा भेटत नाही काँग्रेस. म्हणूनच ना काँग्रेस हा विषयच नाही राहिला ना. महाविकास आघाडीमध्ये फक्त 2च नाव संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या वेळी तुम्हाला परत एकदा सांगतो की शहराचं राजकारण इतकं गंभीर झालेलं आहे, ते 100% एकेकाळी अजित पवारांच्या भोवती फिरलेलं आहे. शहराचं पूर्ण राजकारण अजित पवारांच्या भोवती फिरलेलं आहे. त्याच्यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते खरं म्हणजे. कारण राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 1999 पासून ते आता 2004 पर्यंत 25 वर्ष झाले. तर ह्या 25 वर्षामध्ये इतकं राजकारण पिंपरी ढवळून चिंचवड निघालं. शहरातलं हे अजित पवारांच्या भोवती इतक्या मोठ्या प्रमाणात फिरलेलं आहे की विचारता सोय नाही. आता गंमत अशी आहे की अजित पवार आता ओहटीला लागलेत या शहरातून. कारण अजित पवार गटाचे बहुतेक लोक सध्या शरद पवारांकडे चाललेत. बहुतेक लोक, ज्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण अजित गव्हाणेंचं किंवा निवडणुकीवर काय परिणाम होईल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अण्णा बनसोडेंनी 2009, 2014 आणि 2019 या 3 निवडणुका लढल्यात. ही त्यांची 4थी निवडणूक आहे विधानसभेची. त्याच्यापैकी 2014च्या निवडणुकीत ते पराभूत झाले आणि त्याला कारणं थोडीशी वेगळी आहेत. काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांची, काही पक्ष म्हणूनची कारणं आहेत आणि भाजप आणि शिवसेना एकत्र होती. ते पक्ष म्हणूनची काही पक्ष. कारणं आहेत. तर त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 19 मध्ये ते पुन्हा निवडून आले. आता 24 मध्ये काय होईल ते आता पुढचा काळ ठरवेल. आपण त्याच्याबद्दल भाष्य करणं चुकीचं आहे. पण अण्णा बनसोडेंकडे एक परफेक्ट यंत्रणा आहे स्वतःची अशी, जी यंत्रणा शहरामध्ये काम करते आणि ती नुसती निवडणुकीपुरती नाही तर वर्षानुवर्ष कायमस्वरूपी काम करते. तर हा त्यांचा एक प्लस पॉइंट आहे. अजित पवार गटाची ताकद आहे का, तर मला नाही वाटत आत्ता शहरात अजित पवार गटाची ताकद आहे. तसं पाहिलं तर अण्णा बनसोडेची ताकद आहे ना. अण्णा बनसोडेचे वैयक्तिक संबंध जे आहेत त्याच्यावरती ही निवडणूक अण्णा बनसोडे कदाचित तरुण जाऊ शकतील की नाही माहीत नाही. हे पुढचा काळ ठरवेल. तो वातावरण जे शहरातलं किंवा संपूर्णच महाराष्ट्रातलं ते सध्या महायुतीच्या थोडंसं विरोधातलं आहे. ते विरोधातलं वातावरण सरळ करण्यासाठी महायुती वेगळ्या वेगळ्या गमती जमती तयार करते. जसं लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे. त्याच्यानंतर आता आजच त्यांनी जाहीर केलं की टोल माफी दिली आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानं दिलेली आहेत. तर हे आता गंमत अशी आहे की महायुतीचाच एक भाग होऊ इच्छिणारे राज ठाकरे स्वतः म्हणतायत की तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये लोकांना पगार द्यायला पैसे असतील की नाही शंका आहे. म्हणजे आता तुम्ही ह्या ज्या खिरापती वाटतात, चुकून महायुती आली नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार जर स्थापन झालं तर त्या सरकारला सर्वप्रथम आर्थिक घडी नीट करण्यासाठी सुमारे 2 वर्ष वेळ द्यावा लागेल. पण हे योजना सुद्धा बंद करू शकतात. योजना बंद कसं आहे माहिती आहे का, लोकप्रियता जी असते ती बंद करून चालत नाही. बंद जर झाली तर मग लोकक्षोभ वाढतो, विरोधात लोकक्षोभ वाढतो आणि लोकक्षोभ वाढणं हे तसं आता महाविकास आघाडीलाही पण महायुतीचे नेते सांगतात की जर चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सगळ्या योजना बंद करते. योजना बंद होणार नाही. त्या योजनांचे थोडे क्रायटेरिया बदलले जातील, काही त्याला चाळणी लावली जाईल, असं होईल. योजना कधीच बंद होत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, आता तसं पाहिलं तर पंतप्रधान आवास योजना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचं नाव चेंज केलं. पंतप्रधान आवास योजना ही पूर्वी इंदिरा आवास योजना या नावाने होती. ते आता पंतप्रधान आवास योजना झाली. इंदिरा आवास योजना इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर तयार करण्यात आली होती आणि या इंदिरा आवास योजनेअंतर्गत गावोगावी कित्येक घरं बांधण्यात आलीत. यांनी काय केलं, त्याला पंतप्रधान आवास योजना हे नाव दिलं. युतीने किंवा भाजपने आपण म्हणू,
त्याला पंतप्रधान आवास योजना नाव दिलं आणि थोडे जास्त म्हणजे प्रयत्न करून जास्तीत जास्त घरं कशी बांधता येतील याचा प्रयत्न केला. एकंदरीत आता हे जे उमेदवार उभा राहणार आहेत, या उमेदवारामध्ये असा ज्या उमेदवाराचं पारडं जड आहे असा तुम्हाला उमेदवार कोण वाटतंय? आता तसं पाहिलं तर आत्ताचे जे आमदार आहेत अण्णा बनसोडे ते आहेत आणि महायुतीतर्फे अण्णा बनसोडे असताना महाविकास आघाडीतर्फे जर एक उमेदवार योग्य पद्धतीने देण्यात आला, तो गौतम चाबुकस्वार असेल, सुलक्षणा शिलवंत असेल, अगर सचिन भोसले असतील, जर एकच उमेदवार राहिला तर ह्या बाकीच्या जे छोटे छोटे उमेदवार आहेत त्यांचं काही होणार नाही आणि ही लढत महाविकास आघाडी आणि महायुती अशी होईल असं एक साधारणपणे चित्र पण आहे. एकंदरीत जर पाहिलं तर सीमा सावळे जर समजा अपक्ष उमेदवार उभा राहिले आणि अपक्ष म्हणून बाळासाहेब ओवाबी उभा राहिले, तरी पण तुम्हाला असं वाटतं की अण्णांचं पारडं जड आहे? आता तुम्ही परत म्हणाल की मी वेगळं काहीतरी बोलतो. सीमा सावळेंचा स्वतःचा वॉर्ड ज्याच्यातून त्या नगरसेविका आहेत तो भोसरी मतदारसंघात, त्यातला थोडा देखील वाकचिंचवड म्हणजे पिंपरी विधानसभेत येत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा अनुसूचित जातींचा वॉर्ड आहे. इथं अनुसूचित जाती बहुल अशी लोकसंख्या आहे आणि आत्तापर्यंत सीमा सावळेंनी त्यांच्या एकंदर कारकिर्दीमध्ये, नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये अजंठा नगरला विरोध केला, तुमच्या भाटनगरच्या प्रकल्पाला विरोध केला, ज्याच्यामुळे तो भाटनगरचा प्रकल्प आजही लोकांना वाटणं मुश्किल झालंय. मग अशा परिस्थितीमध्ये लोक किती तुम्हाला मदत करतील हा विचार तुम्ही का करत नाही? अर्थात आता कसं आहे, त्यांचं म्हणणं की आम्ही मतं विकत घेऊ, पण ही जी भाषा आहे मतं विकत घेऊ ही मतदारांना रुचतेच असं नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट ही आर्थिक गणितावरती अवलंबून ठेवली तर ते गणित फसू शकतं किंवा फसतंच. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. याचा अगदी साधी सुधी उदाहरणं मागच्या लोकसभा निवडणुकीत झालीत. हे की सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी निवडणूक, किंवा आढळरावांविरुद्ध तुमचे आपल्या पुणे जिल्ह्यातलंच अमोल कोल्हे. या निवडणुकी पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की निवडणूक ह्या आर्थिक निकषावरती असते? हा, निवडणुकीसाठी पैसा लागतो का? लागतो ना, पण पैसा हेच निवडणुकीचा मुख्य स्रोत असू शकत नाही. त्याची बांधणी पण महत्वाची आहे आणि बांधणीचा हीच अडचण आहे की तुम्ही अगोदर काय केलंय, आता तुम्हाला निवडणूक लढवायची, मग आता तुम्ही लोकांचं लांगुल चालन करताय, मग मागं तुम्ही केलेल्या गोष्टी खऱ्या की आता तुम्ही लांगुल चालन करताय ते खरं, की मग फक्त तुम्हाला सत्ता हवी? ही अडचण आहे ना, आणि हे लोकांना कळतं. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपण सुरुवातीलाच बोललो होतो की अनुसूचित जातीचे लोक हे राजकीय दृष्ट्या सजग असतात. सजग म्हणजे जागे असतात, त्यांना राजकारण बऱ्यापैकी कळतं आणि म्हणूनच जास्त उमेदवार उभे राहतात. तर पहा तुम्ही, हे होते आपले ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर पिंपरी मतदारसंघामध्ये अण्णांचं पारडं जड वाटतंय. तर असेच आपण परत सुद्धा चर्चा करणार आहोत पुढच्या मतदारसंघाबद्दल.